श्लोक नंबर 11. मागच्या वेळेस आपण याच्यावर चर्चा केली. पुन्हा एकदा याच्यावर चर्चा करू डीपमध्ये. हा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे. मी आचार्यांच्या टीका वाचत असताना मला याच्यावर आणखीन वाटलं बोलावं. ठीक आहे. श्री भगवान वाच अशोचान अनुशोचंतम प्रज्ञावादस्य भाससे गतासून गतासोच नानुशोचित पंडितः. शब्देशी अर्थ, भाषांतरण तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तो जो शोक करणे योग्य नाही त्याविषयी शोक करीत आहे. ज्ञानी जन जिवंतेविषयी तसे मृत्याविषयी शोक करत नाही. तात्पर्य, भगवंताने तात्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्ष म्हणे मूर्ख म्हणून खडचवले. भगवंत म्हणेल, तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, परंतु शरीर आत्म्याचे ज्ञान असणारे विद्वान पुरुष जिवंत अवस्था किंवा मृत्यू अवस्थेविषयी शोक करत नाही, हे तू जाणत नाहीस. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जड तथा चेतना हे उभय नियंत्रक जाणणे म्हणजे ज्ञान होय. राजकारण आणि समाजशास्त्र यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावं असा अर्जुनाचा युक्तिवाद होता. पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्वापेक्षा जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा याविषयी ज्ञान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या ज्ञानाच्या अभावामुळे त्यांनी महान विद्वान व्यक्तीचा आवा आणायला नको होता. वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे शोक करण्यायोग्य नसणाऱ्या गोष्टीविषयी व्यर्थ शोक करीत होता. या शरीराचा जन्म झाला आणि आज न उद्या निश्चितपणे त्याचा नाश होणारच आहे. म्हणून आत्मे इतके हे शरीर महत्त्वपूर्ण नाही हे तो जाणतो तोच खरा पंडित. भौतिक शरीराचा कोणतीही स्थिती त्या शोकास कारणीभूत होत नाही. हरे कृष्ण. तुम्ही म्हणता, प्रभूजी हा श्लोक का घेतला? तो खूप महत्त्वाचा हा श्लोक आहे आध्यात्मिक आणि भौतिक जीवनात. हा जर श्लोक तुम्हाला कळाला तर पुढच्या गीतेचा सार कळून जातो. म्हणून हे गीताचं, म्हणून प्रभुपादाने हा श्लोकावर किंवा ह्या अध्यायावर आणि ह्या 40 श्लोकावर खूप महत्त्व आहे. याच्यामध्ये विशेष करून ह्या श्लोकावर प्रभुपादाने बऱ्याच ठिकाणी जोर दिलेला आहे आणि आचार्याने सुद्धा याच्यावर खूप उपरक्ष लिहिलेले आहेत. तर याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला शोक करण्यायोग्य व्यक्तीचं वर्णन करतात. कोणाबद्दल शोक केला पाहिजे, कोणता नाही केला पाहिजे. मागच्या वेळेस आपण ह्या श्लोकावर अतिशय डिटेल्समध्ये चर्चा केली. पण याच्यामागं श्रील चक्रवर्तीपाद आणि बलदेव विद्याभूषण याच्यावर 4 कारण देतात की शोक होण्याचं कारण काय. पहिली गोष्ट अटॅचमेंट, आसक्ती. जेव्हा मनुष्य वस्तू, व्यक्ती, पैसा, नातेवाईक यांच्याप्रती आसक्त होतो आणि त्या आसक्तीमुळं आपल्याला दुःख भेटते. म्हणजे ह्या संसारामध्ये आजचा जे टायटल असणार आहे प्रवचनाचा, नातेवाईकामुळं पासून आपल्याला शोक आणि दुःख का भेटते? काय टायटल आहे? नातेवाईकापासून शोक आणि दुःख का भेटते, हे एक कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी आहे शरीर आणि मनापासून भेटणारा शोक. आणि तिसरा आहे दैवी शोक. आणि शोकामध्ये 2 प्रकार, एक भौतिक प्रकारचा शोक आणि एक आध्यात्मिक प्रकारचा शोक. तर एवढे शोक दिलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये. म्हणून नातेवाईकापासून मिळणारा शोक काय, तर याचं पहिलं कारण आहे आसक्ती. बघा, जे नातेवाईक आपल्याला कधी प्रेम करत नाही, पण बळजबरी आपण त्यांच्याप्रती प्रेम करायला जातो आणि जेव्हा बळजबरी प्रेम करायला जातात तेव्हा ते तुम्हाला शोक आणि दुःख देतात. विशेष करून जे ब्लड रिलेशन आहे, भावाभावामध्ये घ्या, पती पत्नीमधून घ्या, त्याच्यानंतर माहेरचे घ्या. मी माझ्या परिवारामध्ये पाहिलं की भले ते भाऊ जे बोलत नाही, किंमत देत नाही, पण तरी माझा भाऊ, माझी भाऊजाई, पण किती अटॅचमेंट असते की वारंवार लात बसावून सुद्धा त्याला तिथं शोक भेटतो. तर याचं मुख्य कारण काय की अटॅचमेंट, आसक्ती आपल्या दुःखाचं कारण आहे. म्हणून एक ध्यानात ठेवायचं, जर समोरच्यानं आपली किंमत केली तर आपण त्याची किंमत करावं. त्याला जर समोरच्याला आपली किंमत नसेल तर आपण त्याला किंमत करून अर्थ नाहीये. कारण की परिवारामध्ये आपण खूप जीव ओतून नाही का नातेसंबंधांना जपण्याचा प्रयत्न करतो, पण समोरच्याला आपली किंमतच नाही, आपल्याला झाडूप्रमाणे तो सांभाळतो. मग त्यावेळेस एक विचार करायचा
की मला ह्या परिवारापासून, ह्या संबंधापासून आनंद किती भेटतो, दुःख आणि शोक किती भेटतो, याच्यावर आपण ते संबंधाला पुढे प्राधान्य दिलं पाहिजे. जर ते होत नसेल तर कुठंतरी थांबलं पाहिजे. वारंवार माघार घ्यावा संबंधामध्ये, पण वारंवार त्या माघार घेऊन तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये शोक आणि दुःख तुम्हाला भेटत असेल, कुठंतरी थांबा आणि एक विचार करून वेगळा मार्ग स्वीकार करा. हे होतंय. म्हणून इथे जेव्हा आपण नातेसंबंध खूप जास्त जोडून घेतो आणि अपेक्षेप्रमाणे ते राहत नाहीत किंवा हरवतात, तेव्हा आपल्याला ते दुःख निर्माण होते. त्याच्याकडून अपेक्षा राहतात की मला नाही का बोललं पाहिजे, संबंध ठेवले पाहिजे, वस्तू दिल्या पाहिजे, घेतल्या पाहिजे किंवा प्रेमानं राहिलं पाहिजे. पण समोरचा नाही तुमची किंमत करा, सोडून द्या ना. तुमच्या जीवनातून कोणाला जायचं असेल तर जाऊ द्या. काय? तुमच्या जीवनातून कोणाला जायचं असेल तर जाऊ द्या, पण स्वतःला मनस्ताप करून घेऊ नका. म्हणून ह्या जगामध्ये पहिलं अटॅचमेंट हे शोकाचं कारण आहे. आणि मी गेल्या काही दिवसामध्ये मंदिरात काही प्रकरण बघतोय. असे प्रकरण बघतो की तुम्ही कल्पना नाही करू शकत. आम्ही जेव्हा ऐकतो तर आम्हाला वाईट वाटतंय. आम्ही अध्यात्मामध्ये कधी कधी वाटतं की आपण फेलियर झालं तर काय. लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाशी एवढ्या अटॅच राहतात आणि त्यांच्या जीवनामध्ये एवढं शोक आणि दुःख येतंय की त्यांना कळत नाही याचे दुष्परिणाम काय होतात. बरं, मी आता लेटेस्टमध्ये 2 घटना आपल्या ऐकण्यात आल्या. मंदिरात येतात आमच्याकडे लोक, सांगतात बाबा तुम्ही गायडन्स करा. हतबल होतो. ते का बरं? शोक आणि दुःख का? अटॅचमेंट. आणि तुम्ही क्षणिक गोष्टीचा विचार करता, पण त्याचे दुष्परिणाम दोन्ही परिवारावर, मुलावर, नातेसंबंधावर होत आहे. तर इथे जिथं आपल्याला दुःख आणि शोक भेटते, तिथे आपण पुढे थांबलं पाहिजे. हे पहिलं कारण. दुसरी गोष्ट आहे शोक करण्याचं अपेक्षा. नेहमी आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी व्हावा आणि या संसारामध्ये आपण नातेवाईकडून एवढ्या अपेक्षा, आणि त्या अपेक्षामध्ये भंग झाला रे झाला की तिथे वाद, भांडण, तंटा वाढतं. म्हणून तुम्हाला आजचा विषय थोडा बोरिंग वाटत असेल, पण हा विषय खूप चांगला आहे. कदाचित तुमच्या जीवनात होत बी नसेल, पण अपेक्षा घेऊन चालतात ना, की माझा नवरा, माझी बायको, माझे आई वडील, माझी बहीण भावंड, सासू सासरे, नाते गोते, तुम्ही जेवढ्या अपेक्षेचं घेऊन चालतान, हे बघा कोणी कोणाला खुश करू शकत नाही. कारण ह्या जगात देव नाही, ते तुम्ही नाही तर तो नाही. तर इथे जे अनिश्चित आहे आणि आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, आणि जेव्हा ते तुटण्याची भीती वाटते किंवा तुटू शकतं, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आनंद कमी आणि दुःख आणि शोक भेटायला तुम्हाला कारण होतं. म्हणून पहिलंच तुम्ही जिथं अपेक्षा ठेवू नयेत, तर तिथे केअरफुली. म्हणून आमच्या जीवनात कधी कधी लोक म्हणतात, प्रभूजी तो तुम्हाला सोडून गेला. काहीच सोडून गेलं नाही कोणी. जेवढा तो मार्गाने आला तेवढ्याच मार्गाने तो गेला. म्हणून एक वाक्य आमच्या गौरवपूर सांगतात की लाईफमध्ये असं बनवा की कोणाशी अपेक्षा ठेवू नका, अटॅच ठेवू नका. तुम्ही जेवढा आता अटॅचमेंट ठेवता तेवढं तुम्हाला दुःख होत आहे. म्हणून षडगोस्वामी पद काय करायचे, रोज झाडाखाली बदलायचे. का बरं झाडाखाली बदलायचे? एका झाडाखाली बसलं तर त्या झाडाखालीची अटॅचमेंट वाढायची. अपेक्षा की झाड मला फळं देईन असत, म्हणून ते झाडं बदलायचं. आचार्य वर्ग हे बदलायचे. तर ते म्हणतात की ते तेवढ्या याच्यातून मग तुम्ही ज्या घरात राहता, ज्या संबंधामध्ये राहता, तुम्ही त्यांच्याप्रती किती अपेक्षा ठेवतात. आणि म्हणून आपलं दुःख कमी करायचं असेल तर कुठेतरी याला सावध झालं पाहिजे. दुसरं कारण. तिसरी गोष्ट म्हणजे इग्नोरन्स, अज्ञान. अज्ञान काय म्हणजे ह्या जगात आपण कायमस्वरूपी परमानंट राहतो आणि सगळं काही आपण परमानंट मानतो. हे संबंध परमानंट आहेत, हे नातेवाईक परमानंट आहेत, नाते गोते वस्तू परमानंट आहेत. आणि हे जेव्हा ह्या भावनेमध्ये राहतो, अज्ञानामध्ये चुका करत बसतो, पण एकदा जीवनात ना काळाच्या रूपामध्ये, मृत्यूच्या रूपामध्ये तुमच्या जीवनातून पैसा, वस्तू, व्यक्ती, घर दार, शेती बाडी जेव्हा जाते, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येतात. म्हणून इथे अज्ञानाला ब्रेक करून ज्ञानाचा आश्रय घेतला पाहिजे.
ज्या ज्ञानामुळं काय ठरवलं पाहिजे, ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत. माझ्यातली एक गोष्ट माझ्यासोबत राहणार नाही, माझ्या अंगावरले सुद्धा कपडे घालल्या जातील. हे आपल्या डोक्यात बसलं पाहिजे. जेव्हा आपण बसतोत ना, आपल्याला कळतंय नाही बाबा ह्या जगातलं काही नाही. आपण ज्यांना जीव लावतो. बघा तुमच्याकडे 2 गोष्टी असू द्या तर लोकं तुमची किंमत करतात. पैसा असू द्या आणि तुमचं शरीर चांगलं राहू द्या. म्हणून नीतिशास्त्र सांगतात जेव्हा स्त्री सुंदर असते तेव्हा तिची किंमत होते. तिची सुंदरता कमी झाली की तिच्याला इंटरेस्ट कमी होतो. वेश्येच्या बाबतीत ते म्हणतात. पैसा ज्याच्याकडे पद पैसा असू द्या, तोपर्यंत पद पैसा असेल तर तिची किंमत होते. पद पैसा गेला की तिची किंमत होती. आणि घरदार आता आजच मी आमच्या वरिष्ठ एका गुरुबंधूशी बोलत होतो. तर दुपारी आम्ही 2:30 वाजता बसल्यानंतर एका परिवाराकडे गेले होते. ते गेल्यानंतर त्यांची पत्नी 50 तोळे सोनं आणि घरातले पैसे घेऊन ती आपल्या माहेराला निघून गेली आणि नवऱ्यावर केस ठोकून दिली. एक काळ असा होता 5-10 वर्षापूर्वीचा, त्याच्याकडे 3 मोठमोठ्या गाड्या, पांजेरो गाडी, भारी भारी गाड्या, कमीत त्यांच्या घरामध्ये बंगला, गंगापूरमध्ये, आनंदवल्लीमध्ये आलिशान बंगला, किचनमध्ये 2 लेडीज कामाला, साफसफाईसाठी 2 भांडे, म्हणजे घरात स्टाफ म्हटला त्या बाईच्या माताजी प्रभूंच्या घरात कमीत कमी 8-10 लोक होते. ते महिन्याचा ब्युटी पार्लरचा खर्च 25,000 ते 50,000 रुपये खर्च करायचे आणि मंदिराला महिन्याला त्या टायमाला 3,500 ते 5,000 रुपये डोनेशन द्यायचे. पण त्या बाईनं अशी बँड वाजवून दिली, उतरता कळा लागलेली. आज प्रभूजी जेव्हा भेटायला गेले, जसं प्रभूजीला पाहिलं त्या प्रभूजीनं, मुलीचा डिवॉर्स झाला ती आली, मुलाचं काहीतरी झालं तो वापस आला. दोघंही मुलं फेलियर झालेत लाईफमध्ये. घर आता जेवढं लोन होतं त्या लोनमध्ये बिझनेस गेला. त्यामुळे प्रभूजी एवढं काय झालं की माझी उतरता आली, माझा परिवार डिस्ट्रॉय झाला, पैसे गेले, सगळं झालं. आज तो एवढा डिप्रेशनमध्ये, स्ट्रेसमध्ये. कारण ते एक काळ असा होता तो सगळ्याला कंट्रोल करायचा, नियंत्रित करायचा. हे माझं आहे, माझ्याशिवाय काय होऊ शकत नाही. तो राजकारणात इंटरफेअर करायचा, सगळीकडे त्याचं वट होतं. पण जसं ह्या 2-3 वर्षामध्ये ते कोरोना काळ गेला बिझनेसमध्ये आणि त्याच्यात पत्नीनं असं दिलं. आज त्याच्या जीवनात केवळ शोक आणि दुःख आहे. दिवसभर त्या गोष्टीमध्ये तो विचार करत बसतो. मला प्रभू सांगतो, मग प्राण काय करू शकतो आपण? म्हणलं काही नाही, याला एकच पर्याय, अज्ञान. याचं जोपर्यंत अज्ञान निघणार नाही तोपर्यंत हा दुःखातच राहणार आहे. म्हणून इथे अज्ञान आहे. आणि चौथी गोष्ट आहे कर्म. कर्म हे आपल्या जीवनामध्ये कर्मानं नाही का आपण एकत्र होतो पती पत्नी आणि त्या कर्मानुसार ते कर्म इथं नाहीच. तुम्हाला असं वाटत माझ्या जीवनात हा मी व्यक्ती बदलेल, मला हा व्यक्ती आनंद देऊ शकेल. चुकीचं आहे एकदम. व्यक्ती बदलल्यानं तुम्हाला सुख भेटणार. तुमचं मानसिक काय म्हणतात ना, तुमचा मनाचा तो तर्क आहे. तुम्ही त्या मनामध्ये एवढे फसले जातात. जो मन की सुनता है वो मन की बन जाता है. काय जो मनाचा ऐकतो तो माकड बनतोय. म्हणून आपले एक डिसिजन आपली लाईफ कशी डिस्ट्रॉय करतं हे आपल्याला माहीत नाही. म्हणून काल मी रामायण वाचताना शोभेलासपूर एक स्लोगन लय भारी वाचले. मनुष्य भूतकाळातली कृतज्ञता विसरून जातो. भूतकाळातली कृतज्ञता विसरून जातो आणि वासना माणसाला भविष्य दिसू देत नाही. काय वाक्य आहे? कृतज्ञता माणसाला भूतकाळ विसरून दे आणि वासना, इच्छा, वासना आणि कामना माणसाला नाही का भविष्य पाहू देत नाही. तेवढीच गोष्ट पाहत आहे आणि त्यानुसार तो वागून नाही का स्वतःचा नाश करून घेतोय. म्हणून इथे हे जे 4 दिलेले आहे कर्म काय आहे? आपण जे काही पूर्वकर्म आता जे करणार आहोत तेव्हा पूर्वकर्मामुळे आता आपण जीवन सुख दुःख भेटतोय आणि भविष्यामध्ये आपण जेव्हा जाऊ, आताचे कर्म भविष्यामध्ये तुमच्या सुख दुःखाला शोकाला कारणीभूत होतात. म्हणून इथं आचार्य म्हणतात नियम आहे, चेंज आहे. तुम्ही स्वतःला नियम बदला, जीवनातला बदल होणारच आहे. त्यामुळं मनाला असं तयार केलं पाहिजे की नातेसंबंध, घर, वस्तू, ऑफिस हे सगळं बदलणार आहे. एवढंच नाही, आरोग्य जे शरीराच्या प्रती तुमचं शरीरसुद्धा बदलत राहणार आहे, परिस्थिती बदलत राहणार आहे. याला स्वीकारणं आणि जेव्हा स्वीकार करता तुम्ही ह्या सगळ्या लाईफमध्ये माझ्या परिवर्तन काय होत आहे, परिवर्तन तुमच्या लाईफमध्ये होत आहे ना. बघा कधी सर्पाचे तुम्ही कात सोडताना बघितले किती लोकांनी?
जेव्हा कात नसते ना त्याला लय त्रास होतो, पण जेव्हा कात निघता निघता भयंकर होतं, पण जेव्हा कात निघते ना तो लय सळसळ पळतो. तसं त्याच्या जीवनामध्ये ती कात पडताना वेदना होतात. त्या जीवनात त्याच प्रकारे आपल्या जीवनात परिवर्तन होतंय. परिवर्तनाची स्टेज येते ना एक काळानंतर, तेव्हा तुमच्या जीवनात शोक आणि दुःखाचं कारण बनतंय. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये परिस्थिती परिवर्तनशील राहणार. त्या प्रत्येक परिवर्तनशीलामध्ये तुमच्या माइंडला तुम्ही प्रिपरेशन करून ठेवलंय का? तयार ठेवलं का? की जे मी नातेवाईकांना प्रेम करतो, आई वडील बहीण भावंड हे मृत्यूला जाणार आहेत, ह्या वस्तू माझ्या रूपातून काढून घेतल्या जाणार आहेत, हे आपण कल्पना केली तरी आपल्याला दुःख होतंय. पण तो फेज येणार आहे. पण त्या फेजच्या पहिले, कारण ह्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की अनसोचाने सोच, पंडिता तू काय गप्पा मारतोय, जे शोक करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्याबद्दल तू शोक करतोयस. म्हणून हे पॉइंट दिल्यानंतर याला उपाय काय? आसक्ती कमी करा, वर्तमानात जगा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वीकृती ठेवा. हे तिसरा पॉइंट. आणि चौथी गोष्ट आहे आध्यात्मिक तुमचं चेतना वाढवा. आणि याच्यामध्ये 2 प्रकार आचार्य सांगतात ह्या श्लोकामध्ये. म्हणतात की ह्या शोकामध्ये 2 प्रकारचे शोक आहे, एक आध्यात्मिक शोक आणि भौतिक शोक. तुम्ही राहताना याच्यामध्ये हे जे असणार आहे, पण आता मी भौतिक शोक करतो का आध्यात्मिक शोक करतोय हे तुम्हाला फिल्ट्रेशन करावं लागणार आहे. भौतिक शोकामध्ये राहताना तुमचं एंड रिझल्ट काय असणार आहे आचार्य ते पण सांगतात. आणि जेव्हा आध्यात्मिक शोक करताना त्याचं एंड रिझल्ट पण दोन्ही सांगतात ते. आणि याची तिसरी कॅटेगरी सांगतात की जे भौतिक आणि आध्यात्मिक शोकाच्या दोनामध्ये असतात त्याचा पण रिझल्ट सांगता येते. तर आज आपण पहिल्यांदा जे बघूया भौतिक शोकामुळं, तर भौतिक शोक कशामुळे होत आहे? प्रामुख्याने अज्ञानामुळे होते. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत 4 वर्णामध्ये जे वर्णन करतायत की मनुष्याला जे शोक येतात त्याच्या अज्ञानामुळे येतात. आणि अज्ञानाचं मूळ कारण आहे शास्त्राबद्दल असलेल्या ज्ञानाबद्दल. शास्त्र वाचत नाहीत, आणि जे वाचतात ते तुम्हाला कर्मकांडाच्या किंवा भौतिकीच्या, तुम्ही हे पारायण केलं तर तुम्हाला ही गोष्ट भेटल, तुम्ही हे व्रत केलं तर तुम्हाला हे भेटतंय, ते पोथी पारायण तुम्हाला वास्तविक स्थिती सांगत नाहीत. ते केवळ तुम्हाला काय करतात, तुम्हाला पूजा केल्यानंतर काय पाहिजे एवढंच तुम्हाला सांगतात. पण प्रभुपाद म्हणतात की जीवनातले 4 गोष्टी फिक्स आहेत, याच्याबद्दल ज्ञान घेतलं पाहिजे. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे असणार, याच्याबद्दल ज्ञान प्राप्त करणं ही जीवनात परिवर्तनशील आहे. म्हणून इथे भौतिक शोक, राजा पुरंजन आपल्या परिवाराच्या प्रती आसक्त होता आणि मृत्यूच्या वेळी त्याला अंतिम एवढा शोक करीत होता की रात्रंदिवस. राजा पुरंजनची कथा येते भागवतामध्ये, आणि मग त्याच्यामध्ये तो आपल्या परिवाराच्या प्रती कसा शोक करतो, काय करतो त्याचं पण डिटेल, याला म्हणतात भौतिक शोक. म्हणून प्रभुपाद इथं तात्पर्यामध्ये लिहितात की अशा अवस्थेमध्ये जो व्यक्ती जन्ममृत्यूचं जो लक्षात ठेवतो की मृत्यूच्या वेळेस माझं परिवर्तन होत आहे, पण त्यावेळेस कृष्ण हे मला मृत्यूच्या रूपातून नाही का वाचू शकतात, तेव्हा त्याला त्या मृत्यूची भीती वाटत नाही, ते शोक वाटत नाही, कारण कृष्ण माझ्याजवळ आहे. पण कृष्ण बाजूला ठेवून जेव्हा तो भौतिक वस्तू आणि व्यक्तीच्या मागं लागतो, कारण मूळ बघा तुम्ही किती जमा करा, ऑनेस्टली सांगा, तुमच्या घरात कोण ना कोणी वारलं, किती लोक सोनं घेऊन गेले, पण तरी तुम्ही जमा करतात ना, करतात ना. प्रभूजी अंगठ्या गळ्यात, तुम्ही गळ्यातलं पर बोरमाळ, त्याच्यानं पुतळ्याच्या माळा, अजून काय काय आहे. ते म्हणा प्रभूजी आमचे नवरा एवढा चिकट आहे, काय देत नाही, काय तुम्हाला काय लागत, भाव पण वाढलाय, एवढं कळत आहे. पण ते ज्ञान कुठे आहे? तेवढ्या पुरतं तेवढे. प्रभूजी पण बँक बॅलन्स हे करतात, तरी भौतिक शोक याच्यामुळे. म्हणून प्रभुपाद म्हणतात कृष्ण हे तुमचं रक्षक आणि हे पालक तुम्हाला कळायला पाहिजे. आणि पुढे म्हणतात रामायणामध्ये जेव्हा दशरथ महाराज रामाच्या प्रती शोक करत होते, तर कौशल्य माता हे श्लोक म्हणते, शोक नाशयते शोक, शोक नाशयते श्रुतम, शोक नाशयन्ते सर्व,
नास्ती शोक समा रिपू. म्हणजे कौशल्या माता म्हणते शोकामुळे तुमचं धैर्य नष्ट होते, शोकामुळे तुमचं ज्ञान नष्ट होते, शोकामुळे तुमचं सर्व काही नष्ट होत आहे, पण तरी लोक शोक करतात. आणि त्या कौशल्या माता कोणाला म्हणतात? दशरथ महाराजाला भौतिक गोष्टीबद्दल बोलतात, भगवंताबद्दल नाही म्हणत. आणि तिथे सांगितल्यानंतर ते म्हणतात की भरत महाराज जेव्हा इथे आता शोकाचा आणखीन भरत महाराज सगळं राज्य सोडलं त्यांनी, गंडकी नदीच्या तटावर गेले, ध्यान धारणा करून भक्तीच्या 8 स्टेप पार केले त्याने. कोणत्या? अधोश्रद्धा, तथा साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, भाव आणि प्रेम. भावाच्या नंतर प्रेमच होतं. पण ते भरत महाराज सगळं राज्य सोडून, संपत्ती सोडून हरण्याच्या प्रती आसक्त झालं. आणि जप करता करता, साधना करता करता, यज्ञ पेटत पेटत ते हरणं, हाय हरण, हाय पाडस, हरण्याच्या प्रती एवढा. आणि जेव्हा त्याच्या हरण्याच्या प्रती एवढी आसक्ती झाली आणि ते हरण हरवलं आणि ते एवढे शोक करू लागले, त्या शोकामुळे रात्री, त्या पौर्णिमेच्या रात्री चंद्रामध्ये वाघानं तर खाल्लं नाही, तो कुठं डोंगरावर पडला तर नाही, कोणा लांडग्यानं तो तोडलं नसेल, तो शोक करता 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 एका पर्वतावर पडले आणि त्याने देहत्याग केला त्या शोक अवस्थेमध्ये. आणि पुढची त्यांची गती काय झाली? काय गती झाली? पुढे हरिण बनले ते. आणि हरणामध्ये त्यांनी पाहिलं, बापरे, मी एवढा शोक केला, आसक्ती होती माझी, अटॅचमेंट होती, मला पुत्रवत मी स्नेह केला, पण हेच हरिण माझ्या शोकाचं आणि पतनाचं कारण बनलंय. म्हणून आध्यात्मिक जीवन एवढं सोपं नाही जेवढं तुम्ही समजतायत. आज मी सकाळी ब्रजबिहारीपूरचं लेक्चर ऐकत होतो, एवढं सुंदर त्यांनी जगन्नाथपूरचा क्लास दिला आहे, एवढा प्रत्येकानं ऐकावं, जबरदस्त क्लास आहे तो. की मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्येकानं अलर्ट राहिलं पाहिजे. पण अलर्ट नाही, तुमची चेतना तुमची कशी मती मारल्या जाते हे तुम्हाला कळत नाही. जे सोशल मीडिया, परिवार, व्यक्तीमध्ये एवढे इन्व्हॉल्व आहेत आपण की त्याला सर्व काही म्हणून बसतो. आणि मग ज्यांच्या प्रती प्रेम करतो तेच प्रेम आपल्या पतनाचं कारण म्हणतंय. प्रवचन जड चाललंय का तुम्हाला? हां, चेहऱ्याचे उतरल्यासारखे का करतात? मग तुम्ही का शोक करतात आम्हाला? असं तर नाही ना. हां, तरी त्या भरत महाराजांचा आणि पुढचा जन्म झाल्यानंतर हे भौतिक शोकाचा दुष्परिणाम झाला. दुसरं उदाहरण आहे श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंदामध्ये. हिरण्यकश्यपू हे माता आपल्या आईला आणि भाऊजाला ज्ञान देतात. राजा सुयज्ञाची कथा सांगतात. राजा सुयज्ञ वारला आणि त्याच्या राणी एवढ्या विलाप करू लागल्या की त्याची अंत्येष्टी करू देत नव्हती. ती बॉडी फुगायला लागली, वास यायला लागला. आमचे पती सोडून गेले, आमच्यावर एवढं प्रेम करायचं, हे ते. त्याच्या पत्न्या विलाप करीत असताना साक्षात यमराज आले बटुक ब्राह्मणामध्ये आणि म्हणले, अरे काय मूर्खासारखं तुम्ही रडतायत? ह्या जगातला परिवारातला संबंध कसा आहे? जसं एका नदीच्या प्रवाहामध्ये 2-4 ओढके एकत्र राहतात, वाहत वाहत लाट खात करत 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 ते जातात आणि मग समुद्रामध्ये ते विखुरल्या जातात. तसा हा परिवार म्हणजे कसा आहे की त्या लाकडाच्या ओढक्याप्रमाणे. आणि ते काळ प्रभाव काय करतो? तुम्हाला विखुरवून घेऊन जाते. आणि म्हणतात की आज ना उद्या तुम्ही याला किती विलाप केला तर तुम्ही किती जरी रडले तो येणार नाही. बघा, तुम्ही किती रडा एखाद्याच्या प्रती, बरं डोकं आपटलं, डोकं फोडलं, बाया खूप मी पाहिलं काय एकदम जोरात रडत येतात, 5 मिनिटं जोरदार रडतात, बाजूला बसतात, मग डोक्याला हाताला पदर लावणार, पदरानं डोळे पुसणार, सगळं झालं की चहा पिणार पहिले. मी पाहिलं कुठपर्यंत तुमचा विलाप. आपल्या घरात 3 दिवस विलाप करतात, 4थ्या दिवशी नॉर्मल होतात. आमच्या एक माताजींचे वडील वारले होते, त्यांच्या बहिणी आल्या होत्या. 3ऱ्या दिवशीच म्हटल्या, बाई तोंडाला चव गेली, पिठल्यामध्ये तेल तरी टाक वरतून खाण्यासाठी. काळ्या पाताड्याच्या भाज्या म्हणू लागल्या. त्या माताजी सांगू लागल्या, याला भावाचं दुःख काहीच नाही, यांना खाण्याचं पडलंय. किती आर्टिफिशियल आहे हो. आणि बघा ना, काळ आहे ना तेवढा पुरता तेवढा शोक देतो, पण काळ नंतर विसरायला प्रभाव करून टाकतो. म्हणून इथे हे दिलेले राजा सुयज्ञाचं आसक्ती. अर्जुन पण शोक करीत होता. कशाबद्दल? आपल्या नातेवाईकांच्या प्रती, मित्रांच्या प्रती. भगवंत याला हसवत होते, अरे कशामुळे? अज्ञानामुळे शोक करतो.
हे भौतिक शोक आहे. पण ह्या तिन्ही शोकाचा परिणाम काय, राजा पुरंजनचं काय झालं, मृत्यूच्या वेळेस त्यानं नाही का शोक केला आपल्या पत्नी नातेवाईकांच्या प्रती, आणि पुढच्या जन्मात राजा पुरंजन स्त्री बनला. भौतिक शोकाचा दुष्परिणाम. त्याच्यानंतर भरत महाराजाने अंतिम शोक केला हरणाच्या प्रती, पुढचा जन्म कोणाचा झाला, हरणाचा झाला. आणि इथं राजा सुयज्ञाने पत्न्या शोक करीत होता, त्याच्या बॉडीतून दुर्गंध येत होता, सोडून गेलं होतं. मग यमराजांनी ज्ञान दिल्यानंतर काय झालं, त्यांनी त्याला सोडलं आणि मग अंत्येष्टी केली. तर आचार्य म्हणतात भौतिक शोक हा तुमच्या एकतर या संसारामध्ये तुम्हाला दुःख देऊन जातो आणि पुढची गती तुमची वाईट करून टाकतो. हे भौतिक शोकाचा दुष्परिणाम. मग ते म्हणतात की अज्ञानामुळे हे सगळं झालं, पण ज्ञानामुळे जो शोक करतो त्याची गती काय होती, त्याचं वर्णन आचार्य वर्ग करतात. ते म्हणतात की पहिलं माता देवती कर्दमुनी सोबत राहिली. कर्दमुनीने कठोर तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर अचानक पाहिलं, लग्न झाल्यानंतर आजकाल लग्न झाल्यानंतर हनीमूनला जातात, एकानं गप्पा मारतात, पिकनिकला. कर्दमुनीने काय केलं, देवती सगळ्यात सुंदर कन्या, देवदेवता तिचं सौंदर्य पाहून मोहित व्हायचे. पण लग्न झाल्यानंतर शत्रुपाने स्वयंभू म्हणून आणले, कन्याला अर्पण केलं. आणि हा एक नंबरचा बाबा फकड, आणि ती रिच घरातली, श्रीमंत घरातली, अख्ख्या पृथ्वीचं राज्य त्यांच्याकडं आणून दिल्यानंतर ती चुपचाप सेवा केली. ते म्हटले नाही हनुमानला जाऊ आपण, काय असं तसं काहीच नाही. त्यावेळेस 100 वर्षे कर्दमुनीने लग्न झाल्यानंतर तपस्या केली आणि 100 वर्षानंतर डोळे उघडल्यानंतर पाहिलं की माझी पत्नी एवढी सुंदर होती, कुशाग्रत झाल्यानंतर पाहिल्यानंतर वाटलं अरे माझी बायकोने एवढी सेवा केली, पण अगं देवती एवढी तू सेवा केली काय पाहिजे. ते म्हणले एका पत्नीला काय पाहिजे, पतीकडून नाही का मुलं बाळाची अपेक्षा, आणि मला तुमच्याकडून ते सुख पाहिजे ज्या सुखासाठी मी अपेक्षा ठेवते. आणि मग पहिल्यांदा 100 वर्षानंतर पतिदेवाने त्याचे म्हणले ठीक आहे, तुझी इच्छा, तू एवढी सेवा केली ना. तर त्याने सुंदर महल निर्माण केला आणि मग त्याचे 100 वर्षे त्याने इंद्रिय भोग घेतला, जीवन जगले, सगळं इंद्रिय तृप्ती केल्यानंतर त्यांच्यापासून 9 कन्या जन्माला आल्यानंतर त्यावेळेस ते कर्दमुनी संन्यास घेऊ लागले. ते म्हणले अहो तुम्ही संन्यास घेतला तर माझ्या जीवनात काय. त्यावेळेस देवती शोक करू लागले की तुम्ही अध्यात्मामध्ये एवढे प्रगतिशील होते, अध्यात्म भगवंत तुम्हाला दर्शन दिलंय, पण मी एवढ्या वर्षे तुमच्या सोबत राहून नाही का केवळ इंद्रतृप्तीची अपेक्षा केली, आणि आता तुम्ही चाललात आणि मला अध्यात्माची गरज आहे, भक्तीची गरज आहे, ती मला भेटत नाही. त्याच्याबद्दल देवती शोक करू लागली. कोणासोबत, कर्दमुनीसोबत. मला असं ज्ञान द्या की ज्यामुळे मी भौतिक संसाराला उभारून भगवंताला प्राप्त करू शकेल. मी तुमच्या संघाचा लाभ घेतला नाही, मी इंद्रतृप्तीचा लाभ घेतला. त्यावेळेस भगवान कर्दमुनी म्हणतात ठीक आहे, मी ते ज्ञान देऊ शकत नाही, पण जो पुत्र जन्माला येणार आहे ते भगवंत येतील आणि तुला ते ज्ञान देतील, त्यावेळेस तू शोकातून मुक्त होशील. आणि मग पुन्हा राहिले देवतेसोबत. भगवान कपिलदेवचा जन्म झाला आणि 15 वर्षामध्ये भगवान कपिलदेवनं माता देवतेला ते ज्ञान दिलं, आणि ते जसे जसे ज्ञान देत गेले तसं तसं देवतेच्या जीवनातला जो अज्ञान नष्ट होऊन शोकाकडे गेले. म्हणून भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदातले जे शेवटचा थर्ड पार्ट आहे त्याच्यामध्ये भगवान कपिलदेव माता देवतेच्या शिक्षा आहेत. प्रभुपादांनी बुक्स लिहिले त्याच्याबद्दल, ते वाचल्यानंतर चांगलं. आणि विशेष करून 29वा अध्याय आणि 30-29 अध्याय ग्रस्त जीवनाबद्दल एवढं तोडफोड केलेलं आहे. प्रत्येकानं वाचावं. तुमच्या जीवनात डिप्रेशन आलं तुम्हाला तर 29वा अध्याय वाचा. भगवान कपिलदेव काय कठोर बोलतात. आणि 31वा अध्याय जीवनात काय होतंय, कसा जन्म होतो आणि कसं अटॅचमेंट होते आणि त्या आसक्तीचं दुःखाचं कारण काय होतंय, आता माता देवतेला ते सांगतात. आणि मग तिथे जेव्हा ते ज्ञान घेतलं, त्या ज्ञानामुळं काय झालं, तिच्या जीवनात परिवर्तन झालं. आणि पती गेल्यानंतर पुत्र गेले, भगवान कपिलदेव गेल्यानंतर पण काय नाही, ज्ञानामुळे तिने का तिचं शेवटचं जीवन घालवलं तिनं. हे कोणाचं उदाहरण आहे, माता देवतेचं. त्याच्यानंतर सेकंड उदाहरण आहे अजामिळाचं. अजामिळाच्या जीवनातला शोक काय की 88 वर्षे यशासोबत राहिला आणि अजाणतेपणे आपल्या मुलाचं नारायण नाव घेतलं. भगवंताने आले, वाचवलं, आणि वाचवल्यानंतर जेव्हा दर्शन दिलं त्यावेळेस अजामिळ शोक कशा करू लागले की माझं जीवन एवढं मी फालतूपणात घातलं, इंद्रियतृप्तीत घालवलं, की मला भगवंताची भक्ती माझ्या आईवडिलांनी लहानपणीपासून दिली आणि
इथे यमदूत नाही का विष्णुदूतांना सांगतात, हा अजमेळ कोण नव्हता, शुद्ध संपन्न होता, वेदाचं ज्ञान होतं, सदाचारी होता, मातापित्याचं आज्ञांचं पालन करणारा होता, त्याला सगळं होतं, एवढे गुण होते, पण एक वाईट वेश्यामुळं नादी लागून याचं पतन झालं. असा अजमेळ शोक कशासाठी करू लागला की माझं एवढं आयुष्य इंद्रतुतीमध्ये गेलं, मला हे कळालंच नाही. पण भगवंताची कृपा आहे, दोन गोष्टीमुळे अजमेळ शोक करू लागला. एक तर गेलेल्या भूतकाळाबद्दल शोक करू लागला, आणि दुसरं जे विष्णुदूत मला त्यांच्याशी बोलायचं होतं आणि त्यांनी मला न बोलता निघून गेले. आणि अशा भगवंताची किती कृपा आहे की मी त्यांना सोडून नाही का संसारामध्ये, त्याच्याबद्दल ते शोक करू लागले. कधी? जेव्हा त्यांना भगवंताच्या भक्ताचा संग प्राप्त झाला, त्यांचं दर्शन झालं, तेव्हा त्या गोष्टीबद्दल शोक करू लागले पूर्वजन्मात. मग त्या शोकाच्या अवस्थेमध्ये काय गेलं, आता जी चूक झाली माझ्या जीवनात, आता मला याच्या पुढे ती चूक नाही करायची. लगेच तिथून जर्जर अवस्थेमध्ये हरिद्वारला गेले. आनंद घाटावर नाही का त्यांनी 12 वर्षे तपस्या केली, भगवंताचं नाम जप केला आणि मग भगवत धामात गेले. त्या शोकाचा परिणाम काय झाला, भगवत धाम प्राप्त झाले. हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण पिंगळा वेश्या. भागवतामध्ये, उद्धव गीतामध्ये ती पिंगळा वेश्या रोज रस्त्यावर जायची, कस्टमरला, ग्राहकाची वाट बघायची. हा तरी ग्राहक येईन मला खुश करेन, तो तरी ग्राहक यायचा खुश बघा. अख्खा दिवस गेला, रात्र गेली, पण एक ग्राहक सुद्धा नाही का तिला पाहून नाही का. दिसायला पिंगळा वेश्याचं वर्णन खूप आहे. तिला साक्षात्कार काय झाला, अरे रे रे, मी हाडा मासाच्या माणसाकडे नाही का रोज वाट बघते, तो येईन मला खुश करेन आणि पैसे देईन. मी नश्वर व्यक्तीच्या वस्तूच्या मागते लागलाय, पण ज्या नारायणानं मला निर्माण केलं त्या पुरुषाच्या प्रती मी कधी दुर्लक्ष केले. आणि ती स्वतःला नाही का एवढी ग्लानी करून शोक करू राहिली. आतापर्यंत जीवन मी नारकी गमवलं, पण जे पूर्ण पुरुषोत्तम सचिनानंद स्वरूप आहे, जे हाडामासाच्या पलीकडे, त्या पुरुषाकडे मी लक्ष द्यायला पाहिजे. आता ते मी गाणं. आणि ह्या नश्वर मनुष्याच्या जे भोगाने माझ्याकडे येतो त्याचा धिक्कार असो. ती शोक करून नाही का पिंगळा वेश्याने भगवंताला प्राप्त केलं. भगवंताने तिचा वेश्यापणा नाही पाहिला, काय पाहिलं, तिची भक्ती पाहिली आणि भगवत धाम दिलं. तर ती पिंगळा वेश्याचं उदाहरण आहे. आणि एक ती सांगत होती, आतापर्यंत मलमूत्राचे व्यक्ती आणि शेवटी ते माझे खरे पती जे भगवंत आहेत, नारायण आहेत, त्यांना मी समर्पित होते, हे उदाहरण दिलं. चौथं उदाहरण आहे राजा पुरुराव. त्याने जीवनभर उर्वशीचे इंद्रिय भोग केला, पण उर्वशीचे नियम काय होते, 2 नियम सांगितले होते स्वर्गातून येतात. मी खाईन तर तुपाशीच खाईन. बघा उर्वशीचे स्टँडर्ड काय होतं, मी स्वर्गातून आले, तुमच्या त्याला तुपात नाही खाणार, रस्त्यावरले वडेपाव तळलेले खाणार नाही, ते याच्या कॅस्ट्रॉल ऑइलमध्ये तळलेले नाही. ते म्हणले खाईन तर तुपाशीच. आणि दुसरे माझे जे 2 बोकडे आहेत ना, हे मेंढर, हे ज्या दिवशी गायब होत नाही त्या दिवशी मी तुम्हाला सोडून जाईन. आणि तिसरी नियम सांगितलं, मी तुम्हाला कधी नग्न अवस्थेत पाहणार, ज्या दिवशी तुम्हाला नग्न अवस्थेत पाहिलं त्या दिवशी मी सोडून जाईन. आणि त्या रात्री पहिली गोष्ट काय झालं, एका रात्री पाहिलं की हे इंद्रिय भोगामध्ये माझ्या, आणि उर्वशी पहिल्यांदा 4 ठिकाणी स्त्रीच्या स्वभावाबद्दल वर्णन करतात की स्त्री कशी धोका देऊ शकते. उर्वशी म्हणते धिकार या मनुष्याचा एवढा निर्लज्ज आहे की इंद्रियतृप्ती लाले, पण ती स्त्री एकदम असलेली जी तलवार आहे, म्यान घातलेली. आता त्यांचे उर्वशीचे वाक्य आहेत बरं. म्हणून भागवतामध्ये तुम्ही पाहिजे ते तो एपिसोड ऐकू शकता, तुम्ही वाचू शकता. उर्वशी काय म्हणते, जसं म्यानमध्ये तलवार घातलेली असते तसे स्त्री असते, स्त्रीवर कधीच विश्वास ठेवू नये. ती कधी धोका देईन पुरुषाला आपल्या इंद्रियतृप्तीसाठी. ती आपल्या पुत्राचा, आपल्या पतीचा, माता पित्याचा, भावाचा. आता काल परवा दिवशीच पोलीस खात्यातली एक लेडीज होती, बाप पण होता, प्रियकरासाठी आपल्या बापाला मारलं तिनं, नवऱ्याला मारला. तर किती उदाहरण. या साऊथ इंडियामध्ये एक आई प्रेमामध्ये बाद होते प्रियकराने, आणि त्या दोघांनी माईचा खून केला. किती कठोर होत असेल विचार करा हो. इंद्रियतृप्ती माणसाला किती कठोर करत असेल. अरे काल मागच्या एक महिना मंदिरातले आमच्याकडे यायचे. अहो ती दिसायला माताजी खूप चांगली हो, मंदिरात सेवा पण करायची, 1-2 माळा पण करायची. तिचं लहान लेकरू, आज आम्ही येताना प्रभूजी गाडीत डिस्कशन करत होतो, लहान मुलगा कधीच येत माझ्या, ते 5-6 वर्षाचा असेल, मुलगी 3 वर्षाची होती. नवऱ्याला मुलाला सोडून ती गेली, आणि तो एकदम भंगार. काय त्याला असं कोणतं सुख भेटणार.
काय मती मारल्या जाते राव, कळतच नाही राव. आपण कुठं चाललोय, आपण काय करतोय, याचे दुष्परिणाम काय होते. बरं, त्या बाईचा नवरा खूप मोठा अधिकारी आहे, पैशाची कमी नाही. हा, गंगापूर सारख्या ठिकाणी त्यांचं राहण्याची व्यवस्था आहे, सगळं चांगलं आहे. हे म्हणजे विषय काय होतो की होतं इथं बाजूला जाते, पण ती उर्वशी काय म्हणते, इंद्रिय भोगामुळं. आणि एक रात्री असं झालं की तिचे 2 मेंढरं गेले, त्यावेळेस लाथडते शोधून आल्या, नग्न अवस्थेमध्ये पळत सुटले. आणि ते बोकडे तपले, ते मेंढर तर काही भेटले नाही. त्याच वेळेस ती सोडून गेली. गेल्यानंतर तिथे राजा पुरूराव शोक करू लागला. सगळीकडे उर्वशी 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 उर्वशी, माझी कुठं दिसती उर्वशी. वेडा पिसा झाला होता. नंतर पाताळ लोकात गेल्यानंतर उर्वशीला भेटलं, मला एकदा तरी भेट, आपण बसू बोलू. ते म्हणले, धिक्कार आहे तुझ्यासारख्या नालायक माणसावर. धिटकरवलं ते एपिसोड. ती अशी नाही का, जसं आपण कुत्रा आल्यानंतर धिटकरते, तसं ती म्हणते, तू कुठाला, मी स्वर्गातली. माझ्या कितीतरी पुरुष येतात जातात, आम्हाला काही, आम्ही बंधनात बांधलेलं नाही. तर त्यावेळेस पुरूरावचा शोक काय, अरे रे मी कुठं हात ठोकलोय. माझं इंद्रिय तृप्ती म्हणजे अग्नीत नाही का तेल टाकणं. जसं अग्नी पेटवल्यानंतर तुम्ही तेल टाकत गेले, तूप टाकलं तर ते शांत होत नाही, तसं या जगातलं इंद्रिय तृप्ती, स्त्री पुरुषाचं जे भोग आहे 5 मिनिटाचं, ते शांत होत नाही, ते भडकत राहत आहे. आणि त्याच्यात ती अटॅचमेंट वाढत राहते. आजचा विषय जड असेल तुमच्यासाठी, पण हे तुमच्या फिजिकलपेक्षा तुमच्या चेतनेला डिस्ट्रॉय करतं. ते वारंवार त्याच गोष्टीमध्ये, त्या थिंकिंगमध्ये. माणसाचं वय वाढत गेलं तरी पण मन नाही का शांत राहत नाही. आपल्याला व्हरायटी फुल वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल अट्रॅक्शन राहते. शेवटच्या मोमेंटपर्यंत याला तुम्हाला फाईट करावं लागणार आहे. हे जर स्टॉप झालं तर कृष्ण स्मरण होते. तुमचं कृष्ण स्मरण किती आहे, किंचित मात्र आहे. आणि ह्या संसाराची अटॅचमेंट म्हणजे 100% आहे. तिथून तुम्हाला तिथं जायचंय. अरे आम्ही ज्या आश्रमामध्ये जगतोय तिथं आमचं मन आम्हाला त्रास देत आहे, तर तुम्ही संसारामध्ये लिपताय, तर तुमचं मन तुम्हाला किती त्रास देत असेल. ऑफिसमध्ये गेल्यानंतर वाटते, हा माणूस किती चांगला आहे, किती मला काळजीनं बोलतोय, किती माझी केअरिंग करतोय. आपण एक ऑफिसमध्ये आजकाल ते कॉर्पोरेटमध्ये, आणि नवऱ्याला वाटते, अरे माझी बायको तर एकदम गेलेली आहे, नेहमी मला धड बोलत नाही, ही किती चांगली, म्हणून तो ऑफिसमध्ये दिल लावतो आणि घरी डोकं लावतो. घरी डोकं लावतो आणि घरी ऑफिसमध्ये लावतो. उलटं करायचं, घरी दिल लावायचं आणि ऑफिसमध्ये डोकं लावायला पाहिजे. म्हणून बटर आहे ना, फ्रीजमध्ये 10 वर्ष जरी ठेवलं ते अग्नीजवळ पगळत आहे, तसं स्त्री पुरुष एकत्र आले तरी पगळत आहे. म्हणून कीप डिस्टन्स. म्हणून आपल्या इस्कॉनमध्ये माताजी प्रभूजी लांब, कोणी असू, लहान असू मोठा, माताजी लांबच राहा, प्रभूजी लांबच राहा. म्हणून एकांतात कधी भेटायचं नाही, बोलायचं नाही, बोललं तरी कामापुरतं तेवढं, जास्त घुसायचं नाही. पैसा आणि खरात बाबाने बँड वाजवली लोकांची. खरात बाबाने लय लोकांची बँड वाजवली. म्हणून सावधान. भक्ती मार्गामध्ये, भक्तांमध्ये कधी पैसा आणि ह्या डिस्कशन नसलं पाहिजे. अंतर ठेवा. माझं बोलणं तुम्हाला कडक असेल तरी चालेल, पण फ्युचरचे प्रॉब्लेम वाचते. त्या शोकापासून वाचण्यासाठी हे तुम्हाला फॉर्म्युले येतं. म्हणून इथे दिलेलं आहे. हे झालं कोणाचं, पुरूरावचं. आणि दिल्यानंतर या ज्ञानाचा परिणाम काय झाला, याचा एंड रिझल्ट काय झाला, देवतीनं पतीच्या त्यागेला भगवंताने ज्ञान दिलं, त्याचा एंड रिझल्ट. अजयमिळेचा शोक झाला, फायदा काय झाला, हरिद्वारला गेले, भगवत धामात गेले, एंड रिझल्ट. त्याचं पिंगला बेशीचं काय झालं, शोक केला, नंतर भगवंताला प्राप्त केलं. आणि राजा पुरूरावचं काय झालं, सगळं सोडलं आणि भगवत धामात गेलं. तर एकदा गौरवपूरला एक जण स्टुडंट भेटला, म्हणे मला भागवतातले 2 उदाहरण खूप चांगले आवडतात. बोले कौन सा, बोले अजयमिळ ने मजा भी किया और भगवत धाम भी चला गया. काय, अजयमिळानं मजा बी केली, भगवत धामात गेले. पुरूरावनं मजा केली, भगवत धामात गेले. तर गौरवपूर म्हटले, वो दोनों थे, तू नहीं जा सकता. इंद्रिय तृप्ती नाही. म्हणून याचं. आणि प्रल्हाद महाराज याच्यापेक्षा पलीकडे शोक, म्हणजे हे तर झाले इंद्रिय तृप्तीवर आधारित, पण खरा शोक आहे प्रल्हाद महाराज मध्ये भौतिक संसारामध्ये एवढा जीव नाही का दुःखामध्ये, शोकामध्ये असतो.
पण जन्ममृत्यूच्या शोकामध्ये फसलेला आहे. हे कधी उद्धार होईल त्यांच्याबद्दल शोक करतात प्रल्हाद महाराज. ही तिसरी कॅटेगरी आहे बद्ध जीवांच्या प्रती, आणि म्हणून ती करुणा असल्यामुळे ते शोक करतात. आणि याच्यापेक्षा जास्त उदाहरण प्रोपादांचं आहे. प्रोपाद अमेरिकेत कशासाठी गेलेले आहेत? ह्याच कारणासाठी गेलेले आहेत की हे बद्ध जीव हिप्पी लोक आहेत ना, इंद्रिय तृप्तीमध्ये गांजा, चरस, LSD मध्ये लिप्त झालेले आहेत. हे शोकामध्ये आहेत. पण जेव्हा हे भगवंताची भक्ती करते तेव्हा शोकातून आनंदाकडे, सुखाकडे ते जाते. आणि त्यामुळे प्रभुपादांनी त्यांना कृष्ण भक्ती दिली आणि वास्तविक आनंद, सुख, शांती त्यांना प्राप्त भेटलेले. म्हणून मायबापांनो, इथे दिव्य शोक, भौतिक जगातल्या शोकापासून निघून आध्यात्मिक शोकाकडे जा. आध्यात्मिक शोकाकडे जाऊन तुम्हाला सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त होऊन भगवंताची प्राप्ती होईल. तुमच्यासमोर 2 चॉईस आहेत. भौतिक शोक केला, अधोगतीला जाणार आहेत ह्या जगामध्ये, आणि परलोकामध्ये तुम्ही गमवून बसणार आहे. पण भगवंताच्या प्रती, भक्ताच्या प्रती शोक करतात तर इथे पण तुम्ही सुख, शांती, आनंद प्राप्त करतात. आणि हे शरीर सुटल्यानंतर तुम्ही भगवत धामात जातात. पण ह्या दोन्ही कॅटेगरीपेक्षा तुम्ही जेव्हा कृष्ण भक्तीचा प्रचार करतात, जीवांच्या प्रती करुणा, दया दाखवतात, मैत्री ठेवतात, क्षमावृत्ती ठेवतात, सांभाळून घेतात, आणि त्यांना स्वतः तुम्ही व्यक्ती जीवनातून लव अँड केअरिंग करतात, तर तुम्हाला भगवंताची कृपा होते. प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आहे आणि शिल प्रभुपादांचं उदाहरण आहे. म्हणून शेवटी आपल्याला एकच आहे, चैतन्य महाप्रभू म्हणायचे की एक आहे, कृष्णदास गौरीराज म्हणतात की या जगामध्ये मनुष्याला भौतिक संसारातून एवढा शोक भेटून सुद्धा तो सुधरत नाही. सुधारणार कधी? पण ज्याला भक्तीची चटक लागलेली आहे तर ते ह्या जगातल्या शोकाशी लिप्त. मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण देतो. निगडीमध्ये मी 5-6 वर्षापूर्वी चारीधामला गेलो होतो. गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक परिवार होता, ज्या परिवाराने ते प्रोग्राम ऑर्गनाईज केला. त्यामध्ये श्यामानंद नावाचा एक मुलगा होता. त्याची आई, मावश्या आणि त्याच्या मामाने ती यात्रा केली होती. तर त्याच्या 1 महिन्यानंतर हा श्यामानं संडेच्या दिवशी तिथल्या एक ब्रह्मचार्याने त्या डॅमला नाही का सगळ्या मुलांना घेऊन गेला. याला कळालं की सगळे गेलेले आहेत आणि तो जाडा होता. तो पण सायकलीवर गेला. ते म्हणले, नाही रे, आता आम्ही रिटर्न निघालोत, तू चल. नाही ऐकला. तो म्हणला, प्रभूजी सगळ्यांनी डुबक्या मारल्या, मला पण मारू द्या. नेमकं तो पाण्यात उतरला आणि गाळात अटकला. गमचे बांधले त्या ब्रह्मचार्याने. त्याला काय दुर्दैवानं गमच्या कधी सुटत नाही, पण गमच्या सुटला आणि गाळात तो अटला आणि जागेवर मेला. तर पोरगा किती 15 वर्ष, 10वीला होता, 15 वर्षाचा. ती घटना झाली रविवारी 10-11च्या दरम्यान आणि संध्याकाळी 7-8 वाजता फिंडरल केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आई आणि वडील मंगल आरतीला येऊन नाही का राधा गोविंदेसमोर रडत बसले आणि जप करत बसले. तर एक माताजी प्रभूजी म्हणले, आले प्रभूजी, तुम्ही आज कसं काय आले इथं? घरी थांबा. म्हणले, घरी जाऊन काय करणार प्रभूजी? पण त्यासाठी आम्ही जप करू. आणि जप करता करता रडू लागले ते. विचार करा, आपलं नातेवाईक एखादा वारला तर आपण येऊ शकत नाही मंदिरात. आपलं मंदिरात जाण्याचं मन पण होणार नाही. तुम्ही कधी कधी शिव्या घालता, ज्या देवाची मी एवढ्या माळा वाढल्या, एवढे ग्रंथ वाचले, आपला मुलगा थोडा मंदिरात गेला तरी आपल्याला टेन्शन येऊन जात आहे. नवरा आला तर बायको आला तर होते. पण त्या बाईचा पोटचा पुत्र गेल्यानंतर ती काय म्हटली, आता काय करू शकते प्रभूजी? ज्या भगवंतांनी दिलं त्या घेऊन गेले, पण त्यातच मी जप तरी करू शकेल. याचा अर्थ ती आई कठोर होते का? तर ती ज्ञानामुळं तिने त्या गोष्टीला लगेच फेस केलं. अज्ञान असला असता ते तिनं, जसं काय चित्रकेतू महाराजांची पत्नी कृतदूती, तिनं किती लाभ केला आपल्या पुत्राच्या प्रती. आता हे बोलणं सोपं आहे प्रभूजी माताजीनं, ऐकणं पण सोपं आहे. तर जीवनात बेतल्यानंतर ते त्या गोष्टीला फेस करणं कठीण जातं. म्हणून आपण प्रत्येकजण, आम्ही जरी कपडे घातले, तुम्ही जरी संसारात असेल, आपण प्रत्येकानं आपल्याला त्या लेवलला कुठंतरी ते प्रॅक्टिस वाढवावं लागेल. आपल्याला क्लिअरिटी ठेवावं लागेल. आणि ती क्लिअरिटी कशी येईल? नित्यनेमानं 2 गोष्टी, 3 गोष्टी. ग्रंथ वाचा. आठवड्याभरात मी सत्संग करतोय, पण ग्रंथ वाचत नाहीत. ग्रंथ वाचा. दुसरं, सत्संग अटेंड करा, कोणी येऊ. तिसरी गोष्ट, नाम जप करा. नाम जप केल्यानं खूप ताकद भेटते, तुम्हाला एनर्जी भेटते, तुम्ही फाईट करू शकतात, तलवार भेटते युद्ध करण्याच्या पहिले तुम्हाला. म्हणून या गोष्टीला सिरियसपणे घ्या. ह्या श्लोकावर आचार्य वर्गाने खूप डीपमध्ये दिलेलं आहे. म्हणून जास्तीत जास्त सगळ्यामुळं, दुःखामुळं आपल्याला कोणतं दुःख भेटतंय, कोणतं दुःख प्राप्त करायचं आणि कोणतं नाही, हे तुम्ही ठरवा.
आणि त्याच्यावर विचार मनन करून आपल्या जीवनाला जसं जमता येईल तसं प्रयत्न करा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.